नमस्कार. जागरणonline.com मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. या आठवड्यामध्ये आपण सांगली जिल्ह्यातील हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात चालू असलेल्या अनुभवावरती विषय केलेला आहे आणि याच्यामध्ये दोन मुख्य भाग आहेत. ऑनलाईन नागनाथांना नाईकवाडी केला, त्याला 1 वर्ष होत आहे. या 1 वर्षामध्ये विविध विषय आपण हाताळले, विषयावर लिखाण केलं. ऋषीला अनेकांनी हा कारखाना सुरू केला, ज्या पद्धतीने शिक्षण संस्था सुरू केल्या आणि एक मोठा आदर्श निर्माण केला, ज्याला हुतात्मा पॅटर्न म्हटलं जात होतं. या हुतात्मा पॅटर्नचं नेतृत्व कोणी करायचं आणि ते गेली काही वर्ष या आठवड्यामध्ये आपण कोल्हापुरातील वैभव नाईकवाडी करत आहे आणि हा कारखाना स्मारक पद्धतीने चालणारा आज अडचणीत आलेला आहे. कारखान्यावरती कर्ज झालेला आहे, कारखान्यामध्ये अनेक आर्थिक घोटाळे झाले आहेत असा 100व्या वर्षाला वैभव नाईकवाडी यांचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे. किरण नाईकवाडी करतायत आणि त्यांचे पुतणे केदार आणि गौरव नाईकवाडी याचं अनावरण त्यावेळेसाठी ते गेली 5 दिवस झालं मुंबई कारखान्याच्या समोर धरणे आंदोलन बसलेले आहेत. त्यांचे बेमुदत झाला. या कारखान्यामध्ये काय गैरव्यवहार झाला याची चौकशी देखील चालू आहे. असं असताना या दोन्ही आणि विशेष म्हणजे हा पुतळा उभा करत असताना नातेवाईकांच्यामध्ये चालू असलेला हा संघर्ष या उद्देशाने केवळ आणि वर्गणी करून हा पुतळा उभा केला होता आणि इतर त्यासाठी त्या काळामध्ये 1,40,000 रुपयाची शिक्षण संस्था या कुणी चालवायच्या आणि या पुतळ्याला 75,000 घ्यायचं याच्यावरून ही भांडणं आणि तो मुंबईत बनवला. केदार नाईकवाडी यांनी बँक आपल्याला चालवायला द्यावी अशी मागणी केली, रेल्वेने आणण्यात आला, दूध संघ चालवायला द्यावी अशी नाईकवाडी मागणी केली आणि ती गौरव नाईकवाडी यांच्याकडे देण्यात आली आणि तो दूध संघ आज पुतळ्याची वाईट अवस्थेत आहे. बँक आणि इतर संस्था चांगल्या असल्या तरी सुद्धा कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झालेला पहिला पुतळा होता. ही सर्व काही जणू आपली मालकी आहे किंवा आपल्या कुटुंबाची मालमत्ता आहे. आपण खरं तर ह्या सगळ्या सहकारी संस्था आहेत आणि शिक्षण संस्था आयुक्ताकडे नोंदणी झालेली संस्था आहे. या सगळ्या सार्वजनिक संस्था आणि या सार्वजनिक पैशावर उभ्या राहिलेल्या आहेत आणि कुटुंबाची मालकी असल्याप्रमाणे त्याच्या वाटण्या करायला हे सर्व नाईकवाडी कुटुंब भांडत आहेत. गेली 52 मला असं वाटतं की या संस्था ज्या त्यागाने ज्या उद्देशाने निर्माण केल्या त्या उत्तम पद्धतीने चालवल्या, सहकारातला एक आदर्श घालून दिला, त्या संस्था त्याच पद्धतीने चालवण्यासाठी नाईकवाडी यांनी त्याला 1 वर्ष तरी मिटवावे किंवा शेतकऱ्यांनी नाईकवाडी कुटुंबालाच बाजूला करून या संस्था अण्णांच्या विचारानं नागनाथांच्या विचारानं चालवाव्या यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. असा हा सगळा उहापोह केलेला आहे. कारखाना कशा पद्धतीने उभा राहिला, कारखाना मराठी चांगला चालवला गेला या सर्वाचा आलेख आपण मांडलेला आहे आणि ही भांडणं आठवड्यामध्ये महाराष्ट्राला सहकारातल्या कुटुंबांच्या राजकीय नेत्यांतल्या कुटुंबांच्या इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आला. त्याच पद्धतीने हा सुद्धा एक आज कुटुंबातला वाद सुरू झाल्याप्रमाणे झालेला आहे. वास्तविक ही 100व्या वर्षाला तुमची नाही, शताब्दी वर्ष सुरू होता. उद्योग समूह शिक्षण संस्था ह्या 12 एप्रिल नाही हे कोणीतरी ठामपणे सांगायला उभारण्यात आला, सांगणं आवश्यक आहे. तेच आपण याच्यामध्ये केलेलं आहे. आपल्याला मुंबई प्रांताचा कसा वाटला हे आपण लेशी कळवावे यांच्या हस्ते झाला.